आपल्या भारतामध्ये कोणतं पण शुभ कार्य हे राईट साईडने का केलं जातं? पूजा करायच्या वेळी उजव्या हाताचा वापर करा, मंदिरामध्ये एंट्री करायच्या वेळी राईट साईडचा पाय पहिला आतमध्ये ठेवा, असे का? हे आज जाणून घेऊया स्पिरिच्युअल आणि सायन्सच्या माध्यमातून. बघा, आपण सगळ्यांनी एक गोष्ट नॅचरली ऑब्झर्व केली असेल की जेव्हा पण आपण प्रसाद घेतो तेव्हा आपला राईट हँड पुढे जातो आणि ऑटोमॅटिकली आपला डावा हात त्याच्या खाली जातो. जेव्हा पण आपल्याला कोणतं टिया लावत असतं किंवा नाम ओढत असतं तेव्हा लेफ्ट हँड आपला ऑटोमॅटिकली आपल्या मागे जातो. एक गोष्ट ऑब्झर्व करा, जेव्हा पण आपण काहीतरी रिसीव्ह करत असतो किंवा रिसेप्टिव्ह बनणार असतो तेव्हा राईट साईडचा बेस ऑटोमॅटिकली लेफ्ट साईड बनून पुढे येतो. नॅचरली असंच होतं, ह्युमन बॉडी बनलेलीच अशा प्रकारे असते. आता मी तुम्हाला हे स्पिरिच्युअली इझी करून समजवतो. आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की आपल्यामध्ये शिव आणि शक्ती यांचं मिलन आहे. योगिक भाषेमध्ये याला पिंगळा नाडी आणि इडा नाडी असं म्हटलं जातं. पिंगळा नाडी ही आपल्या उजव्या बाजूला असते आणि इडा नाडी ही आपल्या डाव्या बाजूला असते. असं मानलं जाते की राईट साईड आपली जास्त स्टेबल आणि स्ट्रॉंग असते आणि म्हणूनच जेव्हा पण आपल्याला एनर्जीचा यूज करायचा असतो ना, तेव्हा राईट साईडचा यूज केला जातो. पण आपली राईट साईड यामुळे स्ट्रॉंग आहे कारण लेफ्ट साईड त्याचा बेस आहे.